श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी प्रगट दिनानिमित्त अनेक स्वामी भक्तांना प्रश्न पडलेला आहे की गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे, पण मध्येच अमावस्या येत आहे, तर हे गुरुचरित्र पारायण करावं की नाही, किंवा गुरुचरित्र पारायण करताना मध्येच अमावस्या आली तर काय करावं, असा प्रश्न पडलेला आहे. तर याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वामींचा प्रगट दिन हा 10 एप्रिल 2024ला आहे. त्यानिमित्ताने आपण आपापल्या परीनं जमेल तशी सेवा करायला सुरुवात केलेली आहे. जसं की कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान सुरू केलं असेल, कोणी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण सुरू केलं असेल, तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असेल. म्हणजेच आपापल्या परीनं सेवेला सुरुवात केलेली आहे. बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे, पण मध्येच अमावस्या आहे, तर अशा वेळी काय करावं? तर आपल्या स्वामींचा प्रगट दिन हा 10 एप्रिलला आहे. म्हटलं तरी तुम्हाला हे पारायण 4 तारखेला सुरू करावं लागेल किंवा 3 तारखेला सुरू करावं लागेल. 4 तारखेला जर तुम्ही पारायणाला सुरुवात करणार असाल तर 7व्या दिवशी त्याची सांगता येते, म्हणजे समाप्ती येते. आणि 3 तारखेला जर सुरुवात केली तर 8व्या दिवशी त्याची सांगता येते, म्हणजे समाप्ती येते. तर अमावस्या ही 8 तारखेला आहे. त्यामुळे हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की मध्येच पारायणाच्या मध्येच अमावस्या आली तर चालतं का? तर मी सांगेन, तुमची अगदी मनापासून पारायणाची इच्छा असेल, स्वामींची सेवा करायची इच्छा असेल, तर स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत मला हे पारायण करायचंच आहे, माझं जे काही पारायण आहे ते त्याची सांगता ही मला त्याच दिवशी करायची आहे, तर तुम्ही खरंच हे पारायण करू शकता. अजिबात टेन्शन घेऊ नका. अशी पण अमावस्या काही वाईट नसते. त्यामुळे पारायणाच्या मध्येच अमावस्या येत आहे, मग कसं करावं असा विचार मनामध्ये आणू नका आणि पारायण करू शकता. जर तुमची स्वतःची इच्छा असेल ना, तर स्वामी प्रगट दिनापर्यंत हे पारायण करायचंच आहे, तर खरं सांगते, बिनधास्त पारायण करा. तुम्ही बिनधास्त नक्की करू शकता. फक्त पारायणाला सुरुवात अमावस्येला करायची नाहीये, किंवा पारायणातला अमावस्येला पारायणाची सांगता देखील करायची नाहीये. पण पारायण सुरू आहे आणि मध्येच अमावस्या आली तर चालते, काहीच हरकत नाही. पण तुम्हाला अमावस्येच्या आधी सांगता करायची असेल तरी तुम्ही लवकर सुरुवात करून पारायणाची सांगता करू शकता, किंवा अमावस्येनंतर पारायणाला सुरुवात करून प्रगट दिनानंतरही पारायणाची सांगता करू शकता. फक्त पारायणाला बसताना संकल्प करायचा. तो कसा करायचा याचा व्हिडिओ मी आधीच चॅनलवर टाकला आहे, तो तुम्ही पाहू शकता व तसा संकल्प करू शकता. तुमची जी काही इच्छा आहे ती आधी स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. यानंतर जर मासिक धर्म जर येणार असेल तर खरं सांगते, पारायणाला बसू नका, कारण पारायणाला खंड पडू देऊ नका. जर तुमची इच्छा असेल तर पारायण हे नेहमी करतो, अगदी तसंच करायचं आहे. अमावस्येच्या काळातही तसंच वाचन करायचं आहे. आधी केलं तरी उत्तम, नंतर केलं तरी देखील उत्तम, आणि या काळात केलं तरी देखील उत्तमच आहे. कारण गुरुचरित्राचे पारायण करायला पण भाग्य लागतं, ते प्रत्येकाच्या नशिबात नसतं. पारायण करताना जो मन लावून वाचन करतो ना, ते सगळे क्षण आपल्या डोळ्यासमोर येत असतात. अर्थात अध्याय थोडे मोठे आहेत. बघा, आपल्याकडून स्वामी सेवा करून घेत असतात, ते करून घ्यायला पण भाग्य लागतं. म्हणून पारायण करायची इच्छा असेल तर नक्की करा, आणि काही कारणांनी आता नाही जमलं तरी नंतरही तुम्ही पारायण करू शकता. तसेच या पारायणाचे काही नियम व अटी देखील आहेत. त्या बऱ्याच जणांना माहीत देखील असतील, तरीही काहींना माहीत नसेल, तर त्याचा देखील व्हिडिओ मी चॅनलवर आधीच टाकला आहे, तुम्ही तो पाहू शकता आणि पारायणाला सुरुवात करू शकता. तुमच्या सर्व इच्छा महाराज लवकरात लवकर पूर्ण करो. मग एवढी झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते.
व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.